इंग्रजांना त्यांना पकडणं अत्यंत कठीण गेलं. मित्रांनो, सॉन्डर्स वधानंतर HSRAची आणखी एक मोठी कारवाई झाली. 8 एप्रिल 1929 दिल्लीतील सेंट्रल लेजिस्लेटिव्ह असेंब्ली. भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी असेंब्लीमध्ये बॉम्ब फेकले. पण, आणि हे महत्त्वाचं आहे, हे बॉम्ब कुणाला मारण्यासाठी नव्हते. हे होतं एक संदेश. बेहरे कानांना ऐकवण्यासाठी मोठा आवाज लागतो, असं भगतसिंग म्हणाले होते. बॉम्बस्फोटानंतर भगतसिंग आणि दत्त यांनी पळ काढला नाही, ते तिथेच थांबले, अटक होण्यासाठी. त्यांना माहीत होतं, अटक झाल्यावर खटला होईल, खटल्यात त्यांना आपली भूमिका मांडता येईल आणि त्यातून जनजागृती होईल. हे राजकीय हुशारपण होतं. सुखदेवही पकडले गेले. राजगुरू मात्र काही काळ फरार होते. ते पुण्यात आले होते. पण म्हणतात ना, नियतीला काही वेगळंच मंजूर होतं. 30 सप्टेंबर 1929 रोजी पुण्यातच एका गद्दाराच्या माहितीवरून राजगुरूंना अटक करण्यात आली. त्यांना लाहोरला नेण्यात आलं आणि सुरू झाला लाहोर कट खटला. इंग्रज सरकारने हा खटला जलद गतीने संपवायचा होता, कारण या क्रांतिकारकांचा प्रभाव वाढत होता. पण या खटल्याने भारताला आणखी काही महान क्षण दिले. लाहोर कटखटला सुरू झाला. कोर्टात या क्रांतिकारकांनी जो बाणा दाखवला तो पाहून इंग्रज न्यायाधीशही थक्क झाले होते. मित्रांनो, लाहोर कटखटला हा केवळ एक फौजदारी खटला नव्हता. तो होता एक व्यासपीठ. भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांनी या खटल्याचा उपयोग केला इंग्रजी राज्याविरुद्ध जगाला सांगण्यासाठी. ते न्यायालयात येत तेव्हा घोषणा देत, इन्कलाब जिंदाबाद, साम्राज्यवाद मुर्दाबाद. न्यायाधीश अवाक होत, पण हे तरुण निर्भीड होते. त्यांनी स्वतःची बाजू मांडली, इंग्रजी राज्याची अन्यायकारकता जगासमोर आणली. मित्रांनो, एक प्रश्न, तुम्हाला काय वाटतं? जर तुम्हाला माहीत असेल की खटल्याचा निकाल तुमच्या विरोधातच जाणार आहे, तरीही तुम्ही इतक्या निर्भीडपणे लढाल का? राजगुरू, भगतसिंग, सुखदेव यांनी लढले, कारण ते केवळ स्वतःसाठी लढत नव्हते, ते भावी पिढ्यांसाठी लढत होते, आपल्यासाठी लढत होते. तुरुंगात असतानाही त्यांनी लढणं सोडलं नाही. भारतीय कैद्यांना इंग्रज कैद्यांसारखी वागणूक मिळावी म्हणून त्यांनी उपोषण केलं. हे उपोषण 63 दिवस चाललं. या दरम्यान जतीन दास या साथीदाराचं उपोषणातच निधन झालं. पण राजगुरू, भगतसिंग यांनी उपोषण सुरूच ठेवलं. संपूर्ण देश त्यांच्या बाजूने उभा राहिला. शेवटी काही मागण्या मान्य झाल्या, पण न्यायालयीन प्रक्रिया मात्र सुरूच राहिली. शेवटी तो क्रूर निर्णय आला. 7 ऑक्टोबर 1930 रोजी निकाल आला. भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव तिघांनाही फाशीची शिक्षा. हा निकाल ऐकून न्यायालयात शांतता पसरली.